एक गोड भजनातलं रत्न आणि असा साधू भजन करत आहे. जीवनभर त्या साधूला पैशाचं स्वप्न पडलं नाही हो. मी तेवढं पाप केलं मात्र परमार्थात. ते पण लग्न केल्या बाहुल्या घोड्यावर बसल्यामुळं केलं. घोड्यावर जर बसलो नसतो ना तर काय करायचं, मागणं पुढं फुफुटा उड. अहो जे घोड्यावर बसले नाही त्यांनी पैसे कमवल्याच्या नंतर त्यांची अंत्यविधी करताना लुचालुच्या झाल्या. त्याचा अंत्यविधी भांडणातच झाला. घोड्यावर बसलेल्या याचं कशाला होईल, ते खातेत ना मागचे चोटते. घोड्यावर बसलेले कळाले ना, तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव. घोड्यावर बसणाऱ्यांची संपत्ती पाठीमागचे चोट्टे म्हणा काही म्हणा ते खात राहते. जे घोड्यावर बसले नाही का त्यांनी अशी संपत्ती कमवल्याच्या नंतर तिची विल्हेवाट गोड लावा, मग वाद होत नाही. मग वाद होत नाही. मी घोड्यावर बसल्यामुळे बाहुल्यावर चढल्यामुळे परमार्थात तेवढं पाप केलं मात्र पाकिट घेतो. निमुटपणे सांगावं माणसं. गुन्हा कबूल केला की काही टक्के न्यायदेवतेच्या चौकटीत त्याचं पाप लेश होत असते. गुन्हा कबूल करायचा. सुनेनं सहज म्हणावा त्या सहज चलता चलता जोरात हात लागल्यामुळे कंदील फुटला. आत्या काय मांजरा झाल्या बाई, इकून उड्या मार तिकून उड्या मार. मांजरीनं उडी मारली ना आपला कंदील फोडा. ए मांजरे तू कंदील फोडा ना, तुला पुढचा जन्म मांजरीचा भेटल. येड्यावानी करू कशाला तिच्यावर ना बदनाम करेल त्या मांजरीनं. तू फोडा ना कंदील. गुन्हा ज्या वेळेला तुम्हाला एक माहिती आहे का, पश्चातापेन शुद्धता. आपण केलेल्या चुकीचा पश्चाताप झाला की शरीरातला काही भाग आपण मग शुद्ध होत असतो. रामकाका मग मी निमूटपणे सांगत असतो, मी द्रव्य मला बऱ्यापैकी पाकिटात येते, पण मी खर्चिणार बी चांगल्या ठिकाणी आहे. हे कॅमेरे चालू आहेत यांचे. आता मी बऱ्यापैकी सुंदरसं गौशाळेचं काम केलं. आता एक मागच्या आठवड्यात काय आपल्याला नाही 2-2.5 आठवड्याच्या पूर्वी एक जण म्हणला, महाराज आम्हाला गौशाळेला द्यायचं. म्हणलं माझे संपल्यावर तुझे घेतो. मी जे बाहेरून गठुडे दिलेत का लोकांनी त्याच्यातले उडू दे, ते संपल्यावर मग तुझं घेऊ. सगळे तुम्ही येणंही शक्य नाही, पण ज्या वेळेला नावावर उपाल येईल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेल, त्यावेळेला 5-10 जण या. आणि आताच सांगतो, ते चांगलं काम करण्याचा आशीर्वाद मला द्या. तुम्हाला कधी कधी एक सांगू का, गर्व नाही माणसाला आला पाहिजे. अब्जानं प्रॉपर्टी बापानं जरी कमवली तरी त्याचे कार्टे बापाचं पक्ष घालत नाही. असे लोक पाहिले असतील जोशी काका तुम्ही. तसा एखाद्या वेळेस दुर्गुण माझ्यात येऊ नये म्हणून मला नुसता निखळ प्रांजळ आशीर्वाद द्या की बाळू तुझ्या हातानं गायीची सेवा घडो आणि ते काम तुझ्या हातानं होत राहो. असा आशीर्वाद द्या, फक्त तेवढा आशीर्वाद. पैसे तर मी किती लोकांत सांगतो. मला पंढरपुरातल्या मालकानं पाईप दिलाय. फक्त ते गायीसाठी खर्चण्याची उदारता माझ्या अंतकरणात द्या, माझ्या हातात ती द्या की तू गायीसाठी खर्च. बायकोला दागिने किलोभर करशील हे सगळेच करीत आलेत. त्या आग्र्यात बायकोसाठी ताजमहाल बांधला त्यानं, तू करायला काय नवलाची गोष्ट. हे मागचेच करीत आले, तू करायला. पण त्या गायीसाठी बी करावा असा मला एक गोडसा आशीर्वाद द्या फक्त. आकाश मार्गाने घेऊन चाललेत इंद्र. इंद्रानं 6 चुका केल्या म्हणून कर्मकांडामध्ये 19 देवाला अगोदर आमंत्रित करीत नाहीत. नवरात्रीतलं हवन असेल, वास्तूचं हवन असेल, एखाद्या शांतीचं हवन असेल तर याच्यातल्या 19 देवाला सगळ्यात उशीर आमंत्रित करतात.
यांनी थोड्याशा चुका केलेल्या आहेत, बारीकशा बारीकशा चुका. अगोदर आमंत्रित करीत नाही, इंद्राय प्रशी स्वाहा, हे अगोदर नाही, फार उशिरा. चंद्राय प्रशी स्वाहा, अवदान देतेत त्यांना, आहुत्या देतेत त्यांच्या नावानं, पण लवकर नाही, उशिरा 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 बोलवते. तुम्ही चुका केल्यात, पलीकडच्या पंक्तीला बसा, पहिल्या पंक्तीला नाही. तुम्हाला एक सांगू का, या वरी चुका करणाऱ्याला ह्या संतांकडे शुद्ध होण्यासाठी यावं लागलं. ह्या संतांकडे शुद्ध व्हायला. ज्ञानोबराय पाहाची ताकद आहे का आपली? तुकोबराय पाहाची ताकद आहे का आपली? तितकं पुण्य आहे का आपल्याकडे? आपण ज्ञानोबराय तुकोबराय यांना समजायचं. आपल्यासाठी ज्ञानोबराय तुकोबराय. अहो इंद्राला शुद्ध होण्यासाठी आळंदीला यावं लागलं ना बापू, आळंदीला यावं लागलं. पूज्य सकळ लोका विश्वास झाली. विश्वात पूज्य संत येते, विश्वात विश्वात. हे बरबटलेली दिवस शुद्ध या लोकांकडे झाली. आकाश मार्गाने इंद्र जात असताना एक सात्विक सदाचारी पुण्यशील जीवनात स्वप्नी जयाचे अर्थ जोडे आणि माते व्याभिचाराची कोडे. पैशाचं स्वप्न पडलं तरी 3 आंघोळी करावा. स्वप्न जर स्वप्नात पैसा आला ना तर तृष्णाना विधी योगीन यत् सर्वायाम स्वप्नो अर्जितो सर्वस्थितो अर्थाय स्नानर शुद्धो गंगोदकम भय व्याप्ती नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा फुकेन लिहिले का? अशा सत्तेवर आरूढ असलेला संन्यासी. स्वप्नात पैसा नाही, स्वप्नात नाही. अहो 1 नंबरच्या सानिध्यात राहिलेली वानर पाला खाल्ला. हो पाला खाल्ला. काय दिलं नसतं अयोध्येतल्या मालकाने वानरायला? काय दिलं नसतं? काही नाही. काय खाऊन पर्वत उचलले हो? पाला खाऊनी वाहिले पर्वत, पाला खाऊनी वाहिले पर्वत, पाला खाऊनी वाहिले पर्वत, पाला खाऊनी वाहिले पर्वत. बांधिला से सिंधुवरी, बांधिला से सिंधुवरी, पाला खाऊनी वाहिले पाला खाऊनी वाहिले पाला खाऊनिया वाहिले पर्वत, बांधियला से तो सिंधुवरी. नाही स्वीकारल्या लोकांनी कशाला. त्याच्यातला हा संन्यासी. पहाटेचा प्रसंग, ब्राह्मी मुहूर्त नुकतंच सुरू होणार आहे. अशा वेळेला असं वाटत होतं कोण असा गंधर्व आहे, पण ती स्त्री रुदन करत होती. हे कोण? इंद्राच्या लक्षात आलं खालचा महाराज काय गिरगावचा बाळू नाही. या महाराजाच्या हाकेला जर ओ नाही दिला आणि यानं जर खालून शाप दिला तर मुकुटा सगट मीन पलंगा सगट बाई जळून जाईल. कोण? मी देवेंद्र आहे. कोण? देवेंद्र सोबत शची आहे तुझ्या? नाही. कोण तुझी मेहुणी आहे? नाही. मग कोण आहे? कयादू आहे, राक्षसाची पत्नी देवेंद्रा सोबत. आणि शिवाय तुझ्या सोबत असणारी स्त्री ती रडते, कशा करता घेऊन जातोस? खाले देवेंद्र. काय काय काही नाही महाराज. हिला 4था अपत्य होऊ द्यायचं नाही. काय देवेंद्र, काय कळतंय तुम्हाला? हिच्या पोटात गर्भ आहे.
आणि होऊ द्यायचं नाही म्हणता. हिला जर वरे नेलं तर याला तुझी खुर्ची घ्यायला किती वेळ लागणार आहे? तुला ढकलून दिलं त्या खुर्चीवर ये बसेल. आता करावं काय? ठेवला पलंग तिथंच मधु अरण्यात. इंद्राने नारदाला नमस्कार केला. देवेंद्र वरी निघून गेले. कयाधूनच सांगितलं, महाराज मी आता काय करू? मी जर आता घरी गेले तर या 33 कोटी देवांचा राजा देवेंद्र यांनी माझं हरण केले असं माझ्या मालकाला राग येईल आणि माझी हत्या करील. मी मरणास तयार आहे, पण माझ्या पोटातल्या निष्पाक बालकाची हत्या होती, याला जबाबदार कोण? तुम्ही जर इंद्राला अडवलं नसतं तर माझं बाळंतपण, माझी डिलिव्हरी, माझी प्रसूती ही अमरपुरीत झाली असती. तुम्ही अडवल्यामुळं तुमचा मला तिळमात्र राग नाही, पण मी तिकडची नाही इकडची नाही, आता मध्ये करू काय? नारदाने विचार केला, हे उगाच संन्याशाच्या डोक्यावर बसलो गाराने. मी जर माझ्या पतीकडे आत्ता गेले तर ते माझा तिरस्कार करतील, माझा त्याग करतील, माझी हत्या करतील. मग एक विनंती करते, या बालकाला जन्म देईपर्यंत मला आश्रय पाहिजे. मधु नावाच्या अरण्यात आश्रय द्या. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर बापू फार गोड सांगायचे. महाराज म्हणायचे, नारदांचे एक मित्र होते, त्या मित्रांचं नाव होतं देवयक्ष नावाचा गंधर्व. त्या गंधर्वाचं नाव आहे देवयक्ष नावाचा गंधर्व. नारदांचा फार घनिष्ठ मित्र. अलीकडे येऊन सांगू, गंधर्वाकडे गायनाची विद्वत्ता आहे. नारदांना भजन आवडत होतं आणि भजनाला स्वर लागते. स्वराईन गाय, पुढचं नाही म्हणे. आपल्या भागात वैकुंठवासी विठ्ठल माळावर एक जुनाट वारकरी होते, फार जुनाट वारकरी, माथार बाबा. त्यांच्या कीर्तनामध्ये 100-200 शिव्या ऐकायला भेटायच्या. तर 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 माणसाशे इंचानं पाल पाहिल्यावर कसा इंचू असा हलतो, असे हालत होते माणसं महाराजांना पाहिल्याच्या नंतर. आळंदीत बाबांना, जयराम बाबांना ते तेजाबाचं गाडगं होतं. तेजाब वरून पडलं तरी हाडाला जायचं. विवेकाचं शिखर गाठलेली लोक होते, यांना परमार्थात भ्रष्टपणा आवडत नव्हता. आता चोंबाळ्यांची संख्या जास्त वाढली. आता चमचे कसे झालेत माहिती का? असा चमच्यांनी चमचेगिरी करावा त्याबद्दल तू मत नाही, पण माझं मत आहे, खिरीतला चमचा कढीत गेला तर धकतो, पण कढीतला चमचा खिरीत आला की सारं वाटोळ होऊन जातं. खिरीतला कढीत चालतो बरं का, कढीला जर गोडवा आला ना तर विशेष वाटते. गुळ घालतात, आमसूल घालतात, नसेल तर थोडी साखर घालतात. म्हणून खिरीचा गोड चमचा कढीत गेला तर धकेल, पण कढीतला चमचा जर खिरीत आला, म्हणून या चमच्यांनी निदान परमार्थात तरी चमचेगिरी करू नये. या भारक्यांनी, या लोकांना आवडत नव्हतं. मग गंधर्वांकडनं नारदांनी स्वरांचं ज्ञान घेतलं. त्यावेळेला नारदाला एक गर्व झालता, आणि हा गर्व हरण
एका अस्वलाच्या पोरीनं केला. नवनीत नावाचा राग होता त्या काळात, आता आहे की नाही मला काय माहित नाही, मी पुराणातलं सांगतोय. दीपराग. आपल्याला काय गाताच येत नाही. मी नेहमी सांगत असतो, जिला पिठल्यातली गोळे फुटत नाहीत तिने बासुंदीच्या नादी लागूच नाही, दुधाचा नाश होईल. मेघ म्हणला. वा वा. आता इथं काय सारे रागाचीच खाणी येतात, काय बघायचं काम आहे तिथं. मालकंस काय वगैरे वगैरे अशा अशा. हा हो, तोडी भैरवी. मी तोडी ऐकली पिक्चर मध्ये. कशी नारे 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 नर ना रे रे ने ने ना. दीपराग. अमावस्याच्या रात्री स्नेह सूत्र पात्र वन्नी नया स्नेह सूत्र पात्र, पात्र स्नेह सूत्र असं सोयीचं म्हणावं लागेल. पात्र म्हणजे दिवा, स्नेह म्हणजे तेल, सूत्र म्हणजे वाद. आणि दीप राग गायल्याच्या नंतर दिवे लागा, काळी ओढून नाही. अशा कितीतरी रागाचा अभ्यास त्या अस्वलाच्या पोरीला होता. नारद गेले तिथं, गंधर्वाकून शिकून आलते. सांगतो कथेत अडकता. चला, गव्हाला पाणी देता देता माणसानं गवत उपटिलं पाहिजे. भजन म्हणायचं म्हणे, विना द्या. नारद म्हणले विना कोणाकडे दिला. आणि वस्तुस्थिती लक्षात ठेवा, विना कोणी बी घ्यायचा नाही, कोणी घ्यायचा नाही. काळी पॅन्ट घाल तू मलंग भाईवानी, इना घेतू. यम इतका हानीन तुला, इंच वर जागा ठेवायची नाही, लाल करायचा. नको धोतर नेसू, पांढरे कपडे घाल. पण ज्या कपड्यावर इशिक बाऱ्या बाथरूमला गेला त्याच कपड्यावर विना घेतो का तू? धूत वस्त्र असावा, धूत वस्त्र. याची काही मर्यादा सांभाळली पाहिजे, मर्यादा सांभाळली पाहिजे. मी मगाशी प्रसंग सांगून गेलो काकाला. आमच्याकडे 5 दिवस देवघर थोडस, घरात मोजकी माणसं आहेत. माझी आई आहे, माझी मंडळी आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. आम्ही एवढं जपतो देवघरात, एवढं जपतो. माझ्या देवघरात आद्यस्थान सरस्वतीचं आहे. पांडुरंगाची मूर्ती आहे, भगवान शिवशंकराची पिंड आहे, आमचं कुलदैवत आहे आणि सरस्वतीची प्रतिमा आहे. आम्ही जात नाही तिकडे, दुरून नमस्कार करतो कधी कधी. आपण प्रापंचिक माणसं, आपण भरकी माणसं आहोत. सगळ्यांना धुतलेली माणसं नाहीत आपण. काही ना काही आपल्याकडे दोष आहेत. आपण या लोकांपासून विना हा फार जाज्वल्य. नारदाला 10 जन्म तपश्चर्या करावं लागली. 3 तपश्चर्या पाण्यात झाल्या. त्यावेळेला सरस्वतीने इना दिला. आणि इना देत असताना सरस्वतीने सांगितलं, नारदा हा इना घेतल्याच्या नंतर अंतकरणात पाप आलं ते दिवशी बाई वाटुळ होईल, बाई होईल नाही सांगितलं. म्हणून नारदाची बाई झाली. इतका इना जाज्वल्य. कोणी उठ तू की इना घेऊन नाच तू. काही काही फोटो काढण्यापुरता इना घेते. तू लायकी आहे का? गळ्यात माळ नाही ना सुमळ्या. एक दिवस वारीत जातून लगेच गळ्यात इना घेतो. ते इना देणाराही पानचट याला. हे मोठे साहेब आले ते ह्याच्या गळ्यात इना. लगेच फोटो काढायचा की आम्ही वारीत गेलतो, इना घेतला. अरे तो काय काय इकडचे तुंतुनी वाजिले सन, तू काय इना घ्यायच्या लायकी जायचं रे. नुसता फोटो काढायचा, निघाला इना. काही लोकांले मागे एका प्रतिष्ठित माणसानं टिपणीवर असा हात ठेवला आणि त्याचा फोटो काढला. बघा साहेब शेतात जाते, साहेबांना कळतंय का भैमुगाच्या शेंगा खाली लागतात का वरी? साहेबांना इतकी तरी अक्कल आहे का बटाटे खाली लागतात का वरी लागतात? साहेबांना इतकी तरी अक्कल आहे का मकाला कंस वरी लागतात का बुडात लागतात का कमरात लागतात?
अहो तिफणीचा कळवा कसा असतो याची अक्कल नाही, त्यानं फोटो व्हायरल करायचा. साहेब शेतात पेरतात, तुला बिन तो या साहेबाला बी हाणायला पाहिजे नदीत नेऊन. ज्यानं आयुष्य शेतीत घातलंय त्याचा फोटो काढीत नाही. झाडं लावा झाडं जगवा कोणाचा नारा आहे? हे असं निघतं बघा चिडकी. त्याच्यामुळे कथाकारानं चिडायला नाही पाहिजे. झाडं लावा झाडं जगवा कोणाचा नारा आहे? शासनाचा. एक झाड लावायला आम्ही गेलो, मी पण होतो त्याच्यात, माझी पण लायकी नाही बरं. आणि ढवळ्या कपड्यावाले 5-6 एसी गाडीतून उतरले आणि कॅमेऱ्यावाल्याने लगेच त्याचे फोटो झाड लावताना. खालची ती प्लॅस्टिकची पिशवी पण नाही काढली, तसंच झाड लागली. कच 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 असे फोटो 5-50 पेपरला बातम्या. माननीय आदरणीय वृक्षारोपण करताना. त्याच्यावर 5-25 दिवसाला टिकून गेलो तर झाड जळालं. मी खाली उतरलो, झाडाला सहज विचारलं, कीर्तनातलं झाड बोलतं मला. मी विचारलं, दादा तुम्ही जळाले काऊन? झाड म्हणला, बाळू महाराज, ज्याचा घाम निघला त्याचा फोटो नाही काढा हो. आणि एशीतून त्या एशी गाडीतून उतरल्या नालायकाचा फोटो काढा. त्याचा हात मला लागला म्हणून मीच लक्षात घेतलं वाचायचंच नाही. झाड म्हणलं जगायचंच नाही. म्हणजे घाम निघूस तर ज्यानं खड्डा काढलाय त्याचा फोटो नाही, ज्यानं पाणी घातलंय त्याचा फोटो नाही, आणि 2 मिनिटं करता आलेल्या नालायकाचा फोटो. झाड म्हणलं जगायचंच नाही. झाड मेंद बरं मी आलतो, मग तुम्ही तरी कोणते शहाणे आहेत म्हणला. तुमची तरी काय लायकी आहे झाड लावायची? तुम्ही का खडा खाणला का काय? तुम्ही तर नेमकंच एका घरच्या इथून तूप खाऊन आलतात आणि त्याचाच घाम पुशीत आलात. ते तितकाच घाम मला वला लागलेला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. पाणी तर कोणी टाकलंच नाही, माझी खालची पिशवी काढली नाही कोणी. काय झालं माहितीये का? युग चोंभाळ्यांचं आलंय, युग चोंभाळ्यांचं आलंय. चला असू द्या, कुठपर्यंत आलतो आपण? नारद. हा ती गायन, अहो तिनं राग गायल्याच्या नंतर नारदानं नियम घातला, हिना गळ्यात द्यानं नका देऊ म्हणले. वाजितो असं खाली टेकला शिळेवर. इतकं सुंदर गायन, इतकं सुंदर गायन, इतकं सुंदर गायन. शिळाच वितळली आणि भजन बंद झाल्याच्या नंतर शिळा घट्ट झाली, विनाच चिटकला. नारद म्हणले माझा इना. बाईसाहेब म्हणले घेऊन जा त्याला, उचलू तुम्ही नारदाला. नारद म्हणले विनाच चिटकलाय, दगडाचं लोणी झालतं. आता याचं पुन्हा लोणी कसं होईल? म्हणले तुम्ही तितक्या स्वरात गाणं. नारद म्हणले ते स्वर आपल्याकडे नाहीत. नारदाचा त्यावेळेला गर्वशमन झाला. मला वाटतं नारदांना इतकं गाता येत होतं, तरी नारदापेक्षा अधिक विकृत दुसऱ्यांना गाता येत होतं. याच्याकरता याला त्याला टचके मारण्याचं बंद केलं पाहिजे आपण सुद्धा. चला, देवयक्ष नावाच्या गंधर्वातल्या कुळातल्या एका गंधर्वानी नारदाला गायन शिकवलं, म्हणून याची मित्रता ठरली होती. गुरुवर्य माधव महाराज मगर सांगायची, याच गंधर्वाच्या आजीची बाच खाली आणली. ती बाच कयाधूला देण्यात आली. या बाजेवर कयाधू असताना नारद भक्ती सूत्र, नवविधा भक्तीचे सूत्र नारदांनी कयाधूला समर्पित केले. प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. आईच्या पोटात ते संस्कार झाले. म्हणून मी विनंती करत असतो, ही नाना प्रकारची शास्त्र पुराणं जरी तुम्हाला कळत नसतील, तर जमावलीच्या पोटामध्ये गर्भ वाढतोय तिने हरिपाठ वाचा, ज्ञानेश्वरीच्या 10-5 वया वाचा, गाथा वाचा. नाही सापडे तर मोबाईलवर तुमच्याकडे मोठमोठाली भिंतीसारखी मोबाईल येतं. एखाद्या सात्विक सदाचारी पुण्यशील महात्म्याचं भागवत लावा, कीर्तन लावा, भजन लावा, हरिपाठ लावा, सकाळचा काकडा लावा, ते ऐकत राहा. डॉक्टरांनी बेड सांगितलेला आहे, थोडं सुद्धा वाकायचं नाही, तांब्या सुद्धा वाकून घ्यायचा नाही, दुधाचा काला सुद्धा स्वतः चुरायचा नाही, आईनीच चुरून द्यायचा, तो चमच्यानं खायचा, एवढं सुद्धा काम करायचं नाही.
बसल्या बसल्या चिक असं दाबल्याबरोबर लगेच गाणे ऐकायचे, मनोरंजन ऐकायचं. त्याचे पडसाद याच्यावर पडलेत. जे आई अनुकरण करीन ते अनुकरण भविष्यात ते करत असते, कारण तो छोटासा पिंड आहे. तुम्हाला एक सांगू का, मातीत जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्याला कुठलाही आकार देता येतो. मातीत जोपर्यंत पाणी आहे ना तोपर्यंत त्याचा गणपती करता येईल, त्याचा महादेव करता येईल, त्याची विष्णू करता येतील, त्याची जगदंबा करता येईल. पण मातीतलं पाणी आटलं की त्याचा ढेकूळ होत असतो आणि ढेकळाला आकार देता येत नसतो. म्हणजे आईच्या पोटात जोपर्यंत ते आहे का तोपर्यंत त्याच्यात पाणी. सोपी गोष्ट सांगतो, हे जाऊ द्या अडचणीत, हे जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. ज्वारी पारड्याच्या नंतर कितव्या दिवशी बांधित असते? वरच्यानं कोणीही सांगायचं नाही, थोडस सांगता यायला येईल. तुम्ही उग नका सांगू, तुम्हाला काही माहित नाही. ज्वारी फक्त खाता येते तुम्हाला, तेव्हा तुम्हालाही माहित नाही. ऊन जर अति कडक असेल तर वरचं ताट 5व्या दिवशी बांधण्याच्या लायकीचे येते. 7व्या दिवशी जर ज्वारी बांधायची असेल तर बुडातलं ताट घेत असतात. बुडातलं 7व्या दिवशी बांधलेली ज्वारी जर ओरिजिनल शेतकऱ्यानं बांधली तर 8वा हात लागल्याच्या नंतर आळा सुटत नसतो. 8वा हात, ऐका हात सांगतो तुम्हाला. बांधताना पहिला हात लागला, पेंडी पालथी केली, पाय द्याला आणि पुढच्या पेंडीकडे सरकला. एकदा पेंडी जमा करताना गंजीला लावताना 2दा, गंजीवरली पेंडी मोडायला टाकली 3दा, मोडण्याच्या नंतर मोजताना 4दा, मोजताना बैलगाडीवर टाकताना 5दा. बरोबर आहे ना? बैलगाडीतली खाली रिचवली 6दा, 7व्यांदा गंजीवर फेकली. आमच्याकडे वळही म्हणते, तुमच्याकडे काय म्हणते? गंजी. गंजीवर फेकली 7दा तरी आळा सुटला नाही. आणि गंजीतली उपसून बैलाला टाकायला घेतली 8दा. हे शहाण्या शेतकऱ्यांनी आळ्यात पाणी आहे तोपर्यंत बांधली की आळा टिकतो, नाही तर आळ्यातलं पाणी आटलं की कांड्यावर मोडत. आणि बायकांनी मोडली की मग त्याला काय म्हणतात माहिती का? गबाळा. बांधल्या पेंडीचा हे दुसरीकडे वापरलेले, पण आपल्याला फक्त इतकंच घ्यायचं. हे गाफील शेतकऱ्यांनी आळा बांधला की त्याचा गबाळा होता. मग ते कासऱ्यात बांधा, पप्याच्या माईच्या साडीत बांधा, तिच्या ओढणीत बांधा, नाही तर अंडरपॅन्टीच्या नाड्यात बांध. हे नालायकपणामुळे ही फजिती होतात. पुन्हा एक सांगू तुम्हाला, पुन्हा एक सांगू. आता हे पत्र आलेत म्हणून द्या सोडून. पूर्वीच्या काळात झोपडे करायचे. झोपड्याला काय लागायचे? वासे. ज्यांच्या पॅन्डीवाल्याला वाशे कळत नसते, वाशे लागत असते. वाशाला खाली तिपडे असतात, वरी एकच मुंडका असते. याचा आळा कशाने घेतो ते माहिती का? चिंचेच्या फांदीने. तुमच्याकडे चिंचा भरपूर येतात. चिंचाचे बन्न. चिंच म्हणान महाराज, यानं आळा घेतो ते. ज्या वेळेला झोपडं पुन्हा पाडायचं का त्यावेळेला चिंचेचा आळा कडकड 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 मोडत होता. का मोडा माहितीये का? त्याच्यातलं पाणी संपलं ना. जोपर्यंत पाणी येतो तोपर्यंत आळा येत होता चिंचेचा. आळा वाळला की काम संपलं. जोपर्यंत आळा ओला आहे का तोडकच आपलं इम्प्रेशन, फास्ट इम्प्रेशन, लास्ट इम्प्रेशन. ऐकू इंग्रजी जरा कळायली. संसारात पण आळ्यात पाणी आहे का तोडकच इम्प्रेशन. सुरुवातीपासून पाणी घे ग, स्नानाला पाणी टाक ग, लवकर नाश्त्याला कर ग, हे पहिल्यापासून पाहिजे. सुरुवातीला 4-2 वर्ष तिकून ऐकल्यावर मग आळ्यातलं पाणी वाढलं. मग काय नाही, तुम्ही पिठलं करा मला वाढा. आळा असलं पाहिजे. चला
गीत नवनीत राग गायला. चला, नारदाचाही गर्वहरण झाला. संस्कार झाले बालकावर, त्याला गर्भसंस्कार म्हणतात. सुखदेवांना वटिका मातेच्या हृदयात असताना, उदरात असताना बऱ्यापैकी व्यासांनी गर्भसंस्कार केले, गर्भस्तुती केली. गर्भस्तुती आली एक, आणि ही स्तुती ऐकल्याच्या नंतर 12 वर्षाच्या नंतर बाहेर प्रगटले. संस्काराची ताकद आहे. अहो, अष्टवक्रासारखा महात्मा आईच्या पोटात शिकतोय. मच्छिंद्रनाथासारखा महात्मा आईच्या पोटात शिकतोय. भगवान शिवशंकर आणि पार्वती एका दिव्य तीर्थावर विवचन चालू असताना त्याच पाण्यामध्ये एक मासा होता, आणि त्या माशाच्या पोटात गर्भतीच मच्छिंद्रनाथ. चांगलं ऐका ना तुम्ही, त्याचे पडसाद पडत असतात. म्हणून माऊल्यांनी, भगवंताची कृपा आपल्यावर झाली, प्रापंचिक विधीला फुल लागलेलं आहे. अशा काळामध्ये फार फार चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजे. शक्यतो पोटात बालक असताना शिव्या कमी दिल्या पाहिजे. जी आई पोटात बालक असताना जास्त शिव्या देती, त्या मुलाला बाहेरच्या शिव्या ऐकून शिकायची गरजच नसती. त्याच्या आईने दिलेल्या त्या शिकत असते. त्याला आपण मतच संस्कार होत असतात. काय गर्भ येतो. देवयक्ष गंधर्वाची म्हणे आजी आली. कयाधूचं बाळांत पण झालं, आणि दिव्य एक बालक जन्माला आला. नाव प्रल्हाद ठेवलं. प्रल्हाद काय, कशामुळे नाव प्रल्हाद ठेवलं असेल? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी 4 वाण्या आहेत. पराविया वाणी घोकीत नाम. परा नावाच्या वाणीनं भगवंताचं चिंतन करीत होता. याच्याकरता प्रल्हाद नामने प्रल्हादो, म्हणून प्रल्हाद नाव ठेवलं. देवयक्ष गंधर्वाची आजी परत गेली. मला काही पुराणाचा फारसा काय असा पुरावा सापडला नाही, पण वाक्य मोठ्यांचं सांगतो. म्हणजे वकालत आपली जागच्या जाग्यावर करावं बापू. एखादा विचारू शकतोय कशात लिहिलेलं, त्यावेळेला आपली फजिती होत असते. हो, मोठेपणा क्विंटलभर कमवण्यापेक्षा पसाभरच मोठेपणा असावा, अपमान तिळभर बी नसावा. एका मोठ्या माणसाचं वाक्य सांगतोय. आपण आकाशातलं म्हातारीचं खाटलं पाहतो, त्या 5 चांदण्या, त्या 4 चांदण्या, 4 ठावे येत, आणि त्या म्हातारीच्या खाटल्याकडे तो चोर चाललाय, ती 5वी चांदणी आहे. गुरुजी म्हणायचे, हीच बाज, ज्या बाजेवर कयाधूने प्रल्हादाला जन्म दिला, तीच बाज गंधर्व मंडळात आहे. असा मोठ्या माणसांचा ऐकिलेला पुरावा सांगतोय, पुराणातला नाही. मान्य करायचा करा किंवा नसल करायचा नका करू. मानील तो देईल काही, न मानील तो नेईल काही. पण मोठी माणसं असं काही बोलत नसतात, ब्रेक लाईनर उघडल्यासारखी. मोठी मोठी असतात. मोठ्या माणसाच्या तोंडातून पडलेली शब्द हे मंत्र असतात. मंत्र असतात. ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर सर्व अष्टादश संत आले बरं का. त्याच्यात सर्व अष्टादश संत आले. यांच्या नंतर वारकरी संप्रदायाचं काम जर महाराष्ट्रात कोण करीत असेल तर शेगाव निवासी सद्गुरू गजानन बाबा. वारकरी संप्रदायाचं शेगाव सारखं काम भारतातली कुठलीच संस्था करीत नाही. तितकं बरं का, तितकं. भजनाला सतरंजी, भजनाला पकवाज, भजनाला ब्रह्मवादिनी म्हणजे पेटी, भजनासाठी विना, भजनासाठी चिपळ्या, भजनासाठी स्पीकर. आजही समाधीतून पुरवल्या जाते. आज त्या महात्म्याच्या नावानं सहज एक शब्द गेला, तो जप म्हणून ठरला, मंत्र म्हणून ठरलाय. गण गण गणात होते. मोठ्या माणसांच्या मुखारिंदातून पडलेली शब्द मंत्र. सहज बोलणे हित उपदेश, सायास शिकवी. अभ्यासपूर्वक बोलत असतात ती लोक, अभ्यासपूर्वक बोलत असतात. तुम्हाला एक माहिती आहे,
बोलोबा महाराज पंढरपूरला गेले. मोठ्या लोकांचे शब्द किती पावरबाज असतात. बोलोबा महाराज म्हणजे हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचे वडील. अलीकडे अकलूज पशी ते थकले होते. हा, अकलूज माळशिरस त्या भागात ते थकले. तिथे थकल्याच्या नंतर त्यांना चालणं शक्य नव्हतं, तर पंढरपुरातल्या मालकानं तिथेच पंढरपूर तयार केलं. पंढरपूर तयार केल्यावर चंद्रभागा तयार करावं लागली, पुंडलिकरायाचं मंदिर तो तट तयार करावा लागला, बऱ्यापैकी मठ तयार करावं लागली, ओळखीची वारकरी देवाईनच वारकऱ्याचं ओळखीचं रूप घेतलं. राम राम नमस्कार, जय हरी, जय गोपाल, काय असेल ते सगळे बोलायला सुरुवात झाली. चला स्नाना करता. तर महाराज म्हणले मी रात्री आजारी होतो, अकलूज माळशिरसला होतो, आज पंढरपुरात कसं काय? आजची सप्तमी पाहिजे म्हणले. आजची दशमी कशी असेल? आजची सप्तमी नाही म्हणले, आजची दशमी. भगवंत बोलोबा महाराज म्हणले पंचांग आणा. पंचांग पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आला, आता पंचांग आणलं की आजची सप्तमी आणि आपलं उघडं पडतंय. तर पंढरपुरातल्या मालकाने बासरच्या मालकिनीला आमंत्रित केलं, ब्रह्मकन्या सरस्वतीला आमंत्रित केलं आणि तिला सांगितलं, बाई तू अक्षराची मालकीण आहेस. तू कोणाची मालकीण आहेस? अक्षराची. आणि अक्षराची मालकीने आता तुला पंचांगातले अक्षर फिरवा लागते. सरस्वतीने पंचांगावर हात ठेवल्यावर अक्षराला कळत नव्हतं कोणाच्या अंगावर बसावं आणि कोण्या अक्षरानं कुठं जावं. झाली दशमी तयार. सरस्वतीची कृपा असल्यावर काय झाली दशमी तयार. पण राजे मोठी मोठी असतात. बोलोबा महाराज म्हणले, माझी पत्नी मी वारीला निघाल्याच्या नंतर पंचांगातले दिवस मोजून लाडू करून देते. ते लाडू रव्याचे नाही, ते बुंदीचे नाही, ते बेसनाचे नाही, ते लाडू होते मलिद्याचे. पोळी खरपूस भाजायची, चपाती खरपूस लाल छट्टे पडूस तर भाजायची आणि ती थंड झाल्याच्या नंतर चुरगाळायची, तिच्यात गुळ आणि तूप घालायचं आणि मग त्याचे लाडू करायचे, मोजून लाडू द्यायचे. मग ज्या वेळेला पडशीतले लाडू मोजले त्यावेळेला लाडू शिल्लक भरले, समोर बसलेल्या व्यक्तीचा पितांबर धरला. आता पंचांग कशाला आणलं? तो जगाचा बाप होता, बाप होता. मोठ्या लोकांची ताकद इतकी मोठी असते. तुम्ही थकले होते याच्याकरता त्या गावाचं पंढरपूर तयार केलं. इतके अधिकारी लोक असतात. तो मोठी जिथं पंचांगाला हात टेकावं लागतंय, जिथं सरस्वतीला हात टेकावं लागते, जिथं पंढरपुरातल्या मालकाला हात टेकावं लागते, तिथे या लोकांचं सूत्र सुरू होत आहे. ही संत असतात, ही संत. या लोकांची शब्द आहेत ती मोठ्यांची वाक्य. म्हणे ते म्हातारीचं खाटलं कयाधूचा बालकाला जन्म तिथे दिलाय. चला, प्रल्हाद नाव ठेवलं. हे सर्व निघून गेले. अजून एक देवयक्ष नावाचा गंधर्व, ते पुढे दशम स्कंदात सांगतो मी तुम्हाला. ज्या वेळेला नारदानी कयाधूला सोबत घेतला आणि सांगितलं, बाई तुमच्या मालकाकडे मी तुम्हाला सुपूर्द करतो. महाराज, मालक सांभाळतील का? काही काळजी करू नका म्हणे, सांभाळतील. नारदाला सर्वत्र किंमत होती. तुम्हाला एक सांगू का, आचरणशील भजन्या त्याला मुसलमानाला पण मानावं लागतंय. चूक न करणारा भजन्या त्याला मुसलमान पण मानतात. मानलं नाही का तुकोबारायला? रामकाका, तुमच्याकडे तुकोबारायच्या कीर्तनाचा फोटो आहे तुमच्या बैठकीत. एक पांडुरंगाची डोळी उघडी असलेला एक मूर्तीचा फोटो आहे आणि बाजूला चैतन्य महाराजांचा फोटो आहे तुमच्या बैठकीत. आता गेल्यावर बघा, तुकोबारायच्या कीर्तन परंपरेतले 14 टाळकरी, तिथे 2 जरा शिल्लक दिलेत. फोटो काढणारे येडपट असं. तुकोबारायचे टाळकरी किती होते? 14. तुकोबारायचा पक्वादवाजीला सोनबा नावाची ठाकूर, सोनबा ठाकूर होते पक्वादवाज. मी नव्हतो, पण मला वाचनाचा चांगला नाद. माझं मेमरी कार्ड बरं आहे थोडस. ह्या कार्डावर तर जास्त रगिली चलती माझी. नाही नाही, मोबाईल असू द्या बरं आहे आपलं कार्ड. याच्यातच आपलं बरं चाललंय ना, काय ताण घ्यायचं. ह्याच मोबाईलवर तुम्ही तारीख घेतली ना, याच्यावर तारीख घेतली ना तुम्ही, याच्यावर तारीख घेतली, काय ताण नाही घ्यायचं. आणि ह्याच मोबाईल मध्ये 23.5 वर्षात अजून कोणाची तारीख रद्द झाली नाही. मला बऱ्याच आजची पत्रिका टाइम किती आहे माहितच नाही ना. मी मगाशी त्या साईराजला विचारलं, अरे आजचा टाइम किती रे बाबा सांग बरं. इथं खेळजलं कीर्तनी संध्याकाळी. काही गरज नाही आपल्याला, कशाला व्हॉट्सअप. हे व्हॉट्सअप गोड आहे ना आपलं.
आमच्याकडे एक विशिष्ट प्रकारचे कीर्तनकार 2 वेळेस गैरहजर राहिले. ते पहिल्यांदा म्हणले माझी आजी वारली आणि दुसऱ्या वेळेस बी म्हणले माझी आजी वारली. तर आमच्या इथला माणूस म्हणला तुझ्या आज्याला बायकाच किती होत्या ते सांग. तू 2 वर्ष आजीच वारली म्हणला. रावण होता का तू आजा? त्या महाराजाला बाथरूम नव्हती तरी तांब्या घेऊन गेला तू. म्हणजे हे जे तुमचे खपके मोबाईल आहेत ना हे जरा खोटं बोलायला लावते. चला आपल्याकडे परमेश्वराने ती वेळ येऊ दे. माझा अपघात झाला त्यावेळेला मला दुसऱ्यानेच फेटा बांधावा हातगळ्यात होता त्यावेळेस बसून बसावं लागतं कीर्तनात. हे जरा गॅप पाडा कधी भरतोय काय माहिती. काय सांगत होतो? निष्ठावंत माणसाला कोणी किंमत देते? तुमच्या फोटोमध्ये हिरव्या रंगाची कपडे घातलेला अनगडशा नावाचा फकीर आहे. हा फकीर मुसलमानांचा धर्मप्रचारक असतो. पण कालांतराने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या कीर्तनातली घोंगडी या मुसलमानानं झटकून घडी करायची. अनगडशा नावाचा फकीर ब्रह्मवेत्याच्या बरोबरीचा फकीर होता. कोणताही फकीर नाही बरं का दुकानात धुपन काढणारा, हे नाही. अनगडशा नावाचा फकीर जातीनं मुसलमान माणूस, पण तुकोबारायाची कीर्तन ऐकायची. लतीफ शाह नावाचा मुसलमान, वारकरी संप्रदायात त्याची वर्णी आली. कबीर मोमीन लतीफ मुसलमान. या महाराज या आमच्याकडे एक मंगरुळ नावाचं गाव आहे आपल्या बाजूला मंठा तालुक्यात. तिथे सद्गुरु चैतन्य महाराजांसारखे एक महात्मा आहेत. त्यांना बोडखे बाबा म्हणून नाव प्रसिद्ध आहे. आमच्या धानोरकर दादा गुरूंची सासरवाडी. त्यांच्या सासरवाडीमध्ये त्यांचं जास्त वास्तव्य असायचं. तिथेच प्राण सोडला. हे लोक किती मोठी असतात. अवलिया संत होते. गुराख्याने मासे भाजले, पाण्यातले धरलेले मासे भाजले आणि गुराखी म्हणले बाबा तुम्ही जर एवढे विधे असतात मग एवढ्या सगळ्याला मग हे का खात नाहीत? टाकल्या 5-6 माशा तोंडात. याच गुराख्यांनी गावात सांगितलं की बोडखे बाबांनी माशा खाल्ल्या. काय बाबा असं सोपतंय का तुम्हाला? तुम्ही केवढे मोठे साधू आहे, पाण्यातले मासे खात असतात का? अरे बकीट आणा म्हणले. बकीट आणलं. त्या पाण्यात बकीट अर्ध पाण्यानं भरलं आणि काय क्रिया केली असेल भगवंत जाणे. तोंडावाट पूर्ण आताड्याचा गोळ बाहेर पाडला आणि पाण्यातल्या बकीटात खळा 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 भाजी धुवावी अशी आताडे धुतले आणि सगळी आताडे मधात लोटून टाकले. एक सांगू तुम्हाला, मासे भाजल्यावर जिवंत असतात का? पवार गुरुजी ज्या वेळेला आताडे बाहेर आली आणि बकीटात ज्या वेळेला आताडे धुत होते त्यावेळेला जेवढे मासे तोंडात टाकले तेवढे मासे बकीटातल्या पाण्यात पोहत होते. कोणाची ताकद आहे? या संत लोकांची ताकद आहे. या अधिकारी लोकांची ताकद आहे. नाही करतो ना कृष्ण जन्म. मला काही एका श्लोकात सगळं सांगता येते. तुम्ही आता उभाटे आऊत हाना म्हणताल मग त्याला मी करणार काय? आहे का नाही? मला सांगायचं याच्या करता बोडखे बाबाच्या पुण्यतिथीला कण्या आणि आमटी असती. आता भाकरीत रूपांतर झालंय. त्या भाकरीसाठी ज्वारी मुसलमानाची माणसं देतात. मुसलमानाची माणसं. फक्त साधून वागावं चांगलं. नसावे ओशाळ मग मानिते सकळ, मग मानिते सकळ, मग मानिते सकळ. नसावे ओशाळ मग मानिते सकळ, मग मानिते सकळ, मग मानिते सकळ. नसावे ओसाळ मग सर्व
सर्वजण मानतात, सर्वजण मानतात. ती ताकद असावी माणसाकडे, ती ताकद असावी, ती श्रद्धा असावी. चला, नारद हे सर्वगुण संपन्न होते. नारदाला राक्षस पण मानायची, याच्यावर सांगत होते. आणि कयादूला घेऊन गेले. वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, एक बाई आहे आणि त्या बाईच्या सोबत संन्यासी आहे, संन्याशाच्या हातावर लेकरू आहे. असं चित्र काढल्यावर काय वाटण? संन्याशाच्या हातावर लेकरू आणि बाई बाजूला बाई आहे. मग या संन्याशानं लग्न केलं म्हणा तर कपडे भगवे कस काय, आणि लग्न केलं नाही म्हणा तर लेकरवाळी बाई सोबत जवळ लेकरू, नेमकं झालं काय? असे संभ्रम 8 वेळेत झाले. त्याच्यातला एक सांगू का पुन्हा? एक राजाची पत्नी, राजाच्या पत्नीनं मुलाचे कपडे घातलेली मुलगी, आणि मुलगा आहे म्हणून सांगणारा, जातक कर्म करणारा ब्राह्मण, म्हणजे त्याचं भविष्य सांगणारा ब्राह्मण, आणि त्या मुलीचं बाळंतपण करणारी दावी. 4. राजाचं नाव जयपाल. राजाला जास्त मुलीच होता त्या, म्हणून राणी मुलगी झाल्यावर रडत होती. तर दाईने विचारलं, का रडता? मला यावेळेस जर मुलगा झाला तर ठीक, नाही तर मौलीला मला पाण्यात सोडणार आहे. ती म्हणली, काळजी करू नका. लगेच गेली राजाला सांगितलं मुलगा झाला. पण ती म्हणली, आता ब्राह्मण, त्यावेळेला ज्योतिष्य शास्त्रात पारंगत लोक होते. नुसतं सांगायचं, अमक्या वेळेला अमकी स्त्री प्रसूत झाली, लगेच सांगायचं मुलगा आहे, मुलाच्या डाव्या खांद्याला जाब आहे, न पाहता. इतकी विद्वत्ता होती. विद्वत्ता भ्रष्ट कधी होती माहितीये का? आचरण भ्रष्ट झालं की विद्वत्ता मातीत जाते. तुम्हाला एक सांगू का, माणसाच्या शब्दाची पावर कधी संपत्ती माहितीये का? लबाड बोलल्यावर. उधारी टाइमला नाही दिली की पुन्हा त्याचा विश्वास संपादन केला जात नाही. तुम्ही 2 कीर्तन घेतल्या, दोन्ही कीर्तनाला सांगितलं आज थोडस बीपी वाढाय, मी हॉस्पिटलला ऍडमिट आहे. लगेच एका पलंगावर झोपला, सलाईनाची नळी लावलेली होती. लगेच व्हिडिओ कॉल केला, देवळारीतल्या लोकांना सांगितलं, बघा महाराज इथे ऍडमिट आहे. दुसऱ्या वेळेस सांगितलं त्यांच्या पोटात स्टोव फेटलाय, म्हणजे ऍसिडिटी वाढली. तिसऱ्या वेळेस तारखा घेताना कमिटी म्हणते, बाबा नको, त्या महाराजाचं कवा बी आपल्या इथे येताना दुखतो, त्याची तारीखच नको. विश्वास राहतो का? नाही. मग कर्म जितकं चुकीचं करू का तितकी आपली विद्वत्ता मातीत जात असते. काय अधिकारी लोक होते. परवाला एक जण भेटला मला ज्योतिष्य सांगता येते. म्हणजे सांग बरं, तुमची रास मिथून, मी सांगतो इथून, तुम्ही ऐका तिथून. म्हणलं तू चला आमच्याकडे जेवाऱ्या पाडायला. आता सुमळ्या तुझी लायकी आहे का ज्योतिष्य सांगायची? घरी बसल्या बसल्या सांगता येत होतं, यत् कर्मणो दिशायाम पूर्वा विभागेषु स कन्या पुत्र रत्नेषु बिल्वदळाति जायते नाम. कन्या रत्ने बिल्वदळे. बाईनं सांगितलं, देव बाप्पा माफ करा, तुम्ही खरं बोललात की 3 मरत आहेत, आणि तुम्ही खोटं बोललात की 3 वाचत आहेत. ब्राह्मणानं सांगितलं, मी खरं बोलल्यावर जर माणसं मरत असतील तर खरं बोलायचंच कशाला? काय बोलायचं? काय नाही. म्हणजे राजाला मुलगी झाली, मी म्हणलं मुलगा, कशाला आगावपणा केलाच ग? ऐका ना म्हणी, मी जर नसता आगावपणा केला तर त्या दोघी मरत होत्या. देवप्पा आलेन सांगितलं, राजेसाहेब मुलगा फार सुंदर आहे, पण एक आट आहे, त्याचं लग्न होईपर्यंत तुम्हाला पाहता येत नाही. ते म्हणला, मरूस तर पाहत नाही, पण झालाय ना. आणि मग त्या मुलीला पोराचे कपडे घातले. तेव्हापासून पोरी पोराचे कपडे घालायला. त्याच्या आधी घालीत नव्हते बरं, त्याच्या आधी घालीत नव्हते. संभ्रम सांगतोय, हा संभ्रम. बाई आहे आणि लेकरू संन्याशाच्या हातात आहे. महाराज शंका वाटते का नाही? भगवे कपडे आहेत आणि लेकरू अंगजुळीत आहे आणि बाजूला बाई आहे. बर बहीण म्हणावा तर एकदा संन्यास घेतला की संसारातल्या लोकांशी नातं संपत असते.
संन्याशाला फक्त एकच नातं आहे, माय. माय. संन्यास धर्माचा एक नियम सांगू, मी काय नाही पण मला वाचनाचा नाद आहे. संन्यासी जर देवळालीत जन्माला आला असेल तर या देवळालीतल्या संन्याशानं त्याची आई जिवंत आहे तोपर्यंत इथलं खायचंय. ज्या दिवशी आई त्याची मृत्यू पावते त्या गावातलं फुकट त्याला श्वास पण घेता येत नाही. हा संन्यासाचा नियम आहे. क्या बात है. अशी लोक इतके हुशार म्हणले, आमच्या लोकांना आता कुठं नदीला जावा का? वाह, क्या बात है महाराज. वा गुरुजी, वा वा वा. जाऊ द्या, गुरुजी आहेत पण गंध लावणार आहेत. काय पुरावा त्याला. वा 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 वा. मग आई जिवंत आहे तोपर्यंत तिथलं खाता येतंय. आई जर मृत्यू पावली तर फुकट खायचं नाही, तिथं भजन करायचं मग खायचं. असा नियम जर संन्याशाचा आहे तर संन्याशानं बाकीची नाती लावित असतात का? संन्याशानं इकडे पैसे कमवायचे आणि तिकडे भावायला द्यायचे, तिकडे भावजाईला साडी न्यायची, असा संन्यासी नसतो तो नियम नाही शास्त्रातला. मग इथं बाई हा संन्यासी आहे, नेमकं कसं संभ्रम आहे ना. चला इकडचा संभ्रम पहा. लग्नाच्या वयापर्यंत धकलं. ज्यावेळेला ठाकूर वगैरे सगळे सोयरिकी बघायला निघाले त्यावेळेला ब्राह्मणाच्या लक्षात आलं आता आपली फजिती होईल. या मुलाची सोयरीक मुलीसोबत होईल. जोशी काका आहे कोणते? मुलगी आहे, पण कपडे मुलाचे, वाटायला सगळ्याला मुलगा. किती लोकांना माहिती आहे मुलगी? राणीला, दाईला, ब्राह्मणाला आणि आहे तिला. बाकीच्या सगळ्याला काय माहिती आहे? मुलगा आहे. ज्या वेळेला देहत्याग करण्यासाठी प्रवरेला आले, संभ्रम सांगतोय संभ्रम. वास्तू मजित आहे, वास्तू मजित आहे आणि मधी बसलेला भगवा संन्यासी. संभ्रम आहे की नाही? संन्यासी म्हणावं तर मस्जिदीत कसा आणि मस्जिद म्हणावं तर संन्यासी कसा? हा संभ्रम त्या काळातल्या विद्वान ब्राह्मणाला झाला. जाऊ दे म्हणले, वस्त्र तरी भगवे. रक्तांबरो दिव्य हा कामा सर्व स्थितीषु यत दर्शनम याम स्थित आहे. दर्शन घेतलं. जाऊ दे मधला भाग. दर्शन घेऊन पाठीवर हात पडल्याबरोबर काय बाळा, बाळा म्हणल्यावर डोळ्यातून पाणी आलं. का रडतो? म्हणले मी मुलगी. कोण म्हणते? जी निमिष मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. संभ्रम होतो बरं का, कधी कधी संभ्रम होत असतो. अजून बऱ्याच ठिकाणी. पण हे म्हणले आज कृष्ण जन्म करायचा ना, आपणही सांगितलं. 3:15 वाजले. आजचा टाइम 1 ते 4 आहे. करू ना आपण. गाड्या पण झेलम एक्सप्रेस आहे ना, मधले स्टेशन घेत नाही. तसे आपणही मधले स्टॉप असे मधल्या पॅसेंजरला बाय बाय करीतच निघू ना. मागून गाडी आली सांगू त्याला. आणि एरी तरी हे गाव 53 वर्षापासून भागवत ऐकत आहे ना. हे काय मग एखाद्या वेळेस गिरगावकराकडून कमी ऐकलं तर काय लगे एवढं अवघड. संभ्रम झाला लोकांचा. सगळ्यांना नारद परिचित थोडेच. दारात आल्याबरोबर चौकदारांनी पाहिलं, या महर्षी या 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 या. पण एक चौकदाराच्या पोटात डब्बा उठला आणि राजाला सांगितलं मालकीनबाई आल्यात बघा आणि लेकरू घेऊन आले. लेकरू घेऊन आले. सभार्यायां सपुत्रेशी पुनीतायां अमरेंद्राया हरंतियो अनिष्टो कर्मनायां नित्योनां त्वं भार्यां सपुतेषु. एक अनिष्ट कर्म करून इंद्राने हरण केलेली बाई लेकरू घेऊन आली. नारद सोबत आल्या याची अक्कल असावी का नाही? देवर्षी नारद सोबत येत याची अक्कल असावी का नाही? पण कुठं ना कुठं 2-3% गढूळ माणसं असतात. सन 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 पारा तापला त्याचा. ते पहिलं तर बी नाकली होत. इतका पारा तापला. कोण कयाद हो?
नारद म्हणले शांत होईन. तिथे गिरगावचा बाळू असता तर 7-8 तुकडे केले असते. 7-8 तुकडे बेटा मला शहाणपणा शिकत होती. नारद होते. नारदाने सांगितलं विश्वास आहे माझ्यावर? जी. तुझी पत्नी हरण करत असताना मधु नावाच्या अरण्यातून जात असताना मी पाहिलं, आवाज दिला तर इंद्र घेऊन जात होता. अरे हे चुकीचं काम आहे म्हणून तिथं ठेवलं. राजा तू त्याच वेळेला हिचा शिरच्छेद करशील त्यावेळेला तुझा वंश हिच्या पोटात वाढत होता. या बालकाची हत्या होऊ नये म्हणून दर्शन घेतलं आणि मी संगोपन केलंय. विश्वास बसला ना. आणि खरंच होतं ना ते. मुलाला आणि पत्नीला स्वीकारू द्या. पण पडलावर गेलते का ते याच्यात हे मिसळलंच नाही. या आईच्या पोटात भजन शिकलं होतं ना. श्रीमन नारायण 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 नारायण. वडिलांनी सांगितलं काय दो काय गे आमुची कुळी नव्हते आईशी हेची पिशी निवडली काय करू पोरा लागली चट धरली वाट देवळाची. उद्याची कथा तुम्हीच करा बापू. आमची आई नंतर मी तिकडे बसतो आहे की नाही काका. आमच्या कुळात असं पिस नव्हतं. हे कुठून जन्माला आलंय पिसा आमच्या कुळात. हे भजन करतंय मंदिराकडे जात आहे. एक धो त्याला 25 विशिष्ट प्रकारचं विष एका वाटीत दूध टाकलं आणि त्याच्यात विष टाकलं. आई होती शेवटी आई. आईनं सांगितलं बाळा 2 गोष्टी आहेत जगणं आणि मरण. जगणं आणि मरण फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून आहे. एका गोष्टीचा त्याग केलास तर जगशील आणि एका गोष्टीचा स्वीकार केला तर विष पान करशील. म्हणलं आई गोष्ट कोणती? भजन. सोडून बोल म्हणला. मेलो तरी हरकत नाही पण भजन नाही बंद करीत. ब्रह्मगोळ भंगा जाय नाही भजन. बाळा अरे तू माझा मुलगा आहेस. हो नाही काय हरकत आहे. मला सांगितलंय मालकाने विष पाजायचं. एक जण म्हणला मालक महाराज तुम्ही आईचं इतकं प्रेम सांगता मग या आईला डोकं नव्हतं का लेकराला विष पाजायचं? अरे नालाय का त्या आईला पोरग आवडत होतं पण पोरापेक्षा तिला जास्त कपाळाचा मालक आवडत होता. हिला म्हणतात पतिव्रता. मानी भ्रताराची बोली आणि धन्य जगीती माऊली. मुलगा आवडत नाही कोण म्हणते पण नवऱ्यानं सांगितलं विष पाज. त्याचा शब्द मोरडा की पातिव्रता पण संपायला. तुम्हाला एक माहिती रामायणातला प्रकरण. ज्या वेळेला इंद्रजिताचे 3 तुकडे असं लांब होतं बघा. इंद्रजिताच्या शरीराचे 3 तुकडे झाले. भुजा पडली स्वतःच्या दारात, शरीर पडलं युद्धभूमीत आणि डोकं पडलं प्रभू रामचंद्राच्या पक्षात. सुलोचनेनं सासूला सांगितलं आत्याबाई मला वाटतं ती आई म्हणत नसेल. बऱ्याच सुना सासूला आई म्हणतात आणि वागणूक भिकारनीची देतात. मला वाटतं मूर्खपणाचा कळत झाला. एका घरी गेलो मी. म्हातारा आजारी होतं त्याच्यामुळे भेटायला गेलो. असंच कीर्तनात जाता जाता ते गाव लागलं. म्हणलं चला आपण ते आजारी त्यांना भेटायला जाऊ. बसलं होतं असं बाजीवर पडलेलं होतं. 100-200 पोत्याची गव्हाची थप्पी होती. कधी सप्ताहाला रुपया देत नव्हतो. ते नात्यातलं होतं थोडंसं. पोरांच्या ऐकून नातं होतं. पोरांच्या ऐकून म्हणजे माझ्या मंडळीकडून नातं होतं. आणि त्यांनी सांगितलं जा त्यांना भेटून या नाही तर मला घेऊन जा. म्हणलं हिनं नेण्यात आता पुन्हा आगावपणा व्हायचा त्याच्यापेक्षा आपणच जावा. मी गेलो तर पाहिलं ते काय चाललंय काय नाही. त्याला काही बोलता येत नव्हतं काय नव्हतं. नुसतं पोत्याच्या थपीकडे पाहत होतं. असं सगळं नुसतं बघत होतं ते. तितक्यात सुनबाईनं चहा आणला. दुधाचा चहा आणला. दृष्टांतातला ऐकजा चहा. मला चहा कप भरून कपातला बशीत सांगला होता. मला आणला. मी म्हणलं ताई सासूबाईंना चहा? नाही महाराज आमच्या आई का नाही एकदा पहाटे घेतला की संध्याकाळीच घेतात.
आणि मी चहा पेताना मथारी हटावून जीप फिरू लागली. मला कळत होतं हिला चुटचुट जीप करायला, हिला चहा प्यावा, पण ही चंडाळीन देईन तिला. आई म्हणाली आमच्या आई का नाही महाराज, पहाटे अर्धा कप चहा घेतात आणि संध्याकाळी 4-4:30ला अर्धा कप घेतात. आमची आई मध्यंतरी चहाच घेत नाहीत. मेली आई अशीच. हो. नाही, आज बऱ्यापैकी खरट तोड शब्द केले, जरा आता बस झाले. काय सांगत होत? विष 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 विष. हा, सुलोचना आपल्या सासूकडे गेली, सांगितलं आत्याबाई माझ्या मालकाचं डोकं तिकडे आहे. ती रडत नव्हती. का रडत नव्हती? त्या सती जायचं होतं ना. सतीनं देखी आग्न, सती विद्वान असती ना, त्याच्यामुळे दुःख काय. मालक जरी गेले तरी मालका सोबत जायचे, त्याच्यामुळे दुःख करायचं कामच नाही. सासूला सांगितलं आत्या माझ्या मालकाचं डोकं तिकडे आहे. तर मंदोदरीनं सांगितलं सुनबाई मी डोकं आणायला प्रभू रामचंद्राच्या पक्षात जाते, पण माझ्या पतीनं जर होकार दिला तर जाते. रावणानं नकार दिल्याच्या नंतर मंदोदरी रामप्रभूच्या पक्षात महाराज मुलाचं डोकं आणायला गेली नाही. तिला दुःख नव्हतं का? पण बायका पतीचा शब्द मानित होत्या. म्हणून मंदोदरी पतिव्रतेच्या यादीत आहे. ही कयादू, हिला मुलगा आवडत नाही. कोण इतका चांगला मुलगा, भजन म्हणणारा, पण मालकाच्या शब्दाला तडा नको, मी विषाची वाटी हातात घेतली. मुलगा इतका हुशार, आई तुला विष पाजताना दुःख होईल, विषाची वाटी माझे हातात घे. मुलाच्या हातात दिल्यावर सांगितलं बाळा नको रे, तुम्हाला पाहिजेच रे. म्हणलं आई तू ताण घेऊ नको ना, तू तुझ्या पतीच्या शब्दावर जितकी आरूढ आहेस का, त्याच्या कोटीपटीनं माझा विश्वास माझ्या पंढरपुरातल्या मालकावर आहे. हो, क्या बात हुआ. पुन्हा 10 मिनिटं आगाव भागवत आता, ताण घेऊन. आईनं तिकडं पाहिलं, विष पिऊन टाकलं. विषाचा परिणाम काय झाला माहिती का? घर काळं झालं. घराचा कलर काळा झाला. इतकं विष भयानक होतं. पण प्रल्हादाला काय नाही झालं. बऱ्यापैकी प्रयोग केले. सर्वांना ज्ञाते कड्यावरून फेकलं, हातीखाली तुडवलं, विष पान दिलं, उकाळत्या तेलात टाकलं. पण एके दिवशी प्रल्हादाची मूर्ख आत्या माहेरी आली आणि त्या आत्याने भावाकडे पाहिलं तर भाऊ जरा जर्जर झालता. बऱ्यापैकी माणसं दुसऱ्याचं बरं चालल्यावर जर्जर होते. या बिमारीला औषध नाही बरं का, याला सल नावाची बिमारी म्हणतात. हिरण्यकश्यपू जर्जर झाला. बहिणीने विचारलं दादा दुःख काय? पैसे कुंटाला नाहीत, भीती 1 पैशाची नाही, मग दुःख कशाचं? पोट्ट मग ऐकत नाही. मारना ते म्हणला हीच प्रयोग केले, मरतच नाही. मी मारते. भाऊ म्हणला ताई येडी आहेस का काय? मी 20 प्रयोग करून मरत नाही, तू याच्यानं कसे मोठे मोठे गेले वाहत झिंजून घुसले गावात. चांगल्याला मिळ बसन. आणि तू काय? तिनं चुलांगणात हात घातल्याबरोबर अग्नी हातात घेतला. तिला अग्नी प्रसन्न होता. दादा एक काम कर, ती पौर्णिमा होती, नौकर चाकराला फौज फाट्याला सांग आणि लाकडं जमा करायला. गावाच्या येशीमध्ये लाकडाचा ढीग घातला, त्याच्यावर जाऊन बसली आणि सांगितलं मला अग्नी प्रसन्न आहे, मला अग्नी पोळत नाही. प्रल्हादाला मांडीवर घेते. अग्नी प्रसन्न होता पण चांगले काम करण्यासाठी, दुसऱ्याची लेकरं जाळायला का? देवाने एखादी शक्ती दिली, ती कोण्या कामासाठी दिली? चांगल्या कामासाठी दिली. भस्मासुराला वरदान देत, तू ज्याच्या डोक्यावर हात टेकशील तो भस्म होईल. मग तो जर भजन करणाऱ्याच्या डोक्यावर हात ठेवत असेल तर हे शिवशंकराला कसं आवडेल? भजन तर शिवशंकरापासून सुरू झाले ना. भजन करी मग त्याला आवडतो का भजन करणाऱ्याला मारणारा? विद्या दिली तुला, मग ही या काम करण्यासाठी दिली का? अग्नी प्रसन्न आहे लेकरं जाळण्यासाठी, आणि ते पण भजन करणारी.
मांडीवर प्रल्हादाला घेतलं, दोरा वगैरे काय आणायचे आणले असतील त्याला बांधू लागले. ते म्हणलं आत्या मी तुला सोडतच नाही ग, मला बांधू नको, मी तुला घट्ट पकडतो. आणि तो बऱ्यापैकी विस्तारपूर्वक फार मोठा वेगळा आहे. त्याच्यामध्ये चुनखट टाकीत असतात, वेरांडाचा फांदा लावत असतात. वेरांड का लावतात याच्या पाठीमागं फार मोठी आख्यायिका, 9 श्लोक आले त्यासाठी. वामनांच्या चरित्रामध्ये पळसाचा दंड हातात का घेतला त्याच्यासाठीच आता फार मोठे 69 श्लोक आले. भागवतातले इतर पुराणातले मिळून 69 श्लोक आहेत. पळसाचा दंड का? पितृक्षमण हितार्थम, पितृशमन हितार्थ, पितृदोषाचं पाप होतं म्हणून पळसाचा दंड हातात घेतला. आपल्याकडे कालसर्प शांती, त्रिपिंडी, आपतेष्टी, नारायण नागबळी हे जे गोष्टी करत असतात, हे घरामध्ये ज्या वेळेला ग्रहछिद्र वाढत असतात त्यावेळेला एक विद्वानाच्या हातानं त्या घराची ती कुंडली तपासल्या जाते. आमका आमका दोष, कालसर्प शांती करायची, त्रिपिंडी करायची, आपतेष्टी करायची, नारायण नागबली करायचा वगैरे वगैरे, तर्पण विधी करायचा. असं तो नाना प्रकारचा विद्वान एखादा भूदेव सुचवत असतो. काही दोष असतात. 350 पळसाची पानं तोडायची, त्याचा एक पुतळा करायचा, त्याला काळ्या दोऱ्याने घालायचं, त्याला हळदीचा गंध टिळा लावायचा, तिरडी बांधायची, चौघाने खांद्यावर घ्यायची, गंगेमध्ये त्याचा पूर्ण अंत्यविधी करायचा, त्याचे 10 दिवस करायचे पितृशमन. पोळ्याच्या अमावस्येच्या आदल्या दिवशी किंवा अमावस्येच्या दिवशी सकाळी पळसाचा दंड आणत असतात. धज उभं करत होते, प्रांतभेद काही काही ठिकाणी, आणि ती पळसाचं लाकूड पाल्यासह उभं करायचं. एक जण विचारलं हे कशा करता? म्हणले ज्या घरावर शनीचा कोप आहे त्या घरची पळसाची पानं लवकर वाळून जातात. असं काही सांग जाऊ नको रे सुंबळ्या. ती पोळ्याच्या अमावस्याच्या दिवशी ती धज आणीत असतात. पोळा झाल्यावर 3ऱ्या दिवशी किंवा 2ऱ्या दिवशी त्याच्यातलं एक ईदभर लाकूड काढून घेत असतात. ते दोरीनं बांधून हलकडीला घरात टांगवत असतात. आपल्या आजोबाचे वडिलांचे ज्या दिवशी पक्ष असतं त्या दिवशी ते लाकूड खाली काढायचं. आपल्या घरी शक्य असेल तर कुऱ्हाडीनं किंवा कशानं त्याचा पाट काढायचा, अन्यथा सुतार दादा कोण त्याचा पाट काढून आणायचा दोन्ही बाजू. आणि ज्या वेळेला आपण पक्षाच्या दिवशी पितर जो आमंत्रित केलाय त्याच्या पायाखाली ती दिलपी देऊन त्याची पाय धुत असतात, पितृदोष शमन होत असतो, असं पुराण सांगते. मी नाही, पुराण सांगते, पुराण. म्हणून वामनांनी पळसाचा दंड हातात घेतला, पळसाच्या लाकडाचा दंड हातात घेतला. इकडे ते एरंडाचं झाड वगैरे त्याच्यात ते फांदा लावला. आजही होळीच्या दिवशी होळीमध्ये एरंडाची धज लावत असतात. एरंड, विडापिडा, कणकीचे विंचू, कणकीचे ढेकणं, कणकीचे झुरळ, कणकीची पाल, हे उग्रवादी जीवाणू विनाकारण घरात थोडेसे त्रासदायक असतात ना, म्हणून हे जीव तिच्या समर्पित करत असतात. पण कणकीचे खरे नाही हा, धरतान पालीन टाकतान होळीत कणकीचे करत असतात. तुमच्याकडे करतात का नाही मला काय माहित नाही, करतात. वा. मग ती अग्नी लावला त्यावेळेला तिनं सांगितलं, दादा मी तर काही जळणार नाही, मला अग्नी प्रसन्न नाही, पण तुझा मुलगा जळत असताना तुला बघावं असं वाटणार नाही, त्याच्याकरता तू घरी जाय. काय बुद्धी सुचली पान तिला. आणि भाऊ घरी गेला. भाऊ घरी गेल्याच्या नंतर अग्नी जळत असताना ती, बापरे, देवारे म्हणतच नव्हती ना, कारण नालायकाची बहीण देवारे कशाला म्हणील. अगं बाई, अगं बाई, अगं बाई. भाचा म्हणला, आत्या काय झालं? फार पोळायले रे, फार पोळायले रे. म्हणला, आत्या ओरडू नकोस ग, फार त्रास होतोय. थांब, ओरडू नको, जितकं शांत राहील का तितका त्रास कमी होतोय. हिचं बोंबलनं गावात आवाज जाऊ नये म्हणून तोंड दाबलं भाच्यानं. राख झाली, राख. सकाळी भाऊ आला, प्रल्हाद आत्या पहिल्या गाडीनच गेल्या. मी म्हणलं बाबा कड्याला जातील, येताना तुला चांगल्या प्रकारची नऊवार नाटी आणतील, पण आत्या थांबले नाही, मुक्कामी गाडीने गेल्या. आत्या तुमच्या इथे मुक्कामी गाडी असते ना? मी परवाला रात्री येताना पाहिलं, अण्णा तुमच्याकडून येताना मुक्कामी गाडीने आत्या निघून गेल्या. महाराज एक सांगू, भक्ताच्या स्पर्शात मृत्यू झाला म्हणून आज त्या सणाला एक अनन्य साधारण महत्व आलं. त्याला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. तिचं नाव होतं शिंहिका. म्हणून ती राख आजही अंगाला लावण्याची पद्धत आहे.
त्वचेचे रोग होत नाही. हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी नारळाचा तुकडा उलटा भाजायचा. उलटा, काळ्या पाठीकून नाही, पांढऱ्या पाठीकून. होळीच्या अग्नीमध्ये उलटा भाजायचा आणि तो घरातल्या लेकरांना खाण्यासाठी दिल्याच्या नंतर त्वचेचे रोग होत नाही. त्या दिवशी संप्लोदकात वायूचं ब्रह्मण विश्वात असतं आणि त्या दिवशी तो नारळाचा भाजलेला तुकडा खाल्ल्याच्या नंतर शरीरामध्ये ती शक्ती वाढत असते. त्या दिवशी त्वचेचे विकार होत नसतात. याला विज्ञान सुद्धा कारणीभूत आहे. आपल्या सणाच्या पाठीमागे एवढं नाविन्य आहे, पण आपल्यातल्या नालायकांना ते पटत नाही. त्याला करावं काय? ज्याच्या गावाला गंगा त्याच्या कुठे घ्यायला सांगा. पण नागपंचमीच्या दिवशी उकडलेली पदार्थ खावे, काय कारण असेल? मागच्या लोकांना काही कामं नव्हती असं काही लिहून ठेवायला? त्या दिवशीच झोके का खेळावे? 5 तरी झोके खेळण्याची पद्धत आहे. अष्टांग भयो यतंती कामा वृक्षाभयाना नैवस्तिताया मासोत्तम मासे श्रावण मासे पंचमी यायाम तिथींतिकारा नैवम गिरगावकर लिखितम. या पंचमीच्या दिवशी वाईचा वितुष्ट काल प्रज्वलित होत असतो. त्यावेळेला शरीराची पूर्ण सांधे, कॅल्शियम म्हणतात ना आपण, हे आवर्त स्थितीत येत असतो. झोके खेळल्याच्या नंतर अष्टांग हलत असतात आणि अष्टांग हल्ल्याच्या नंतर कुठलीही भाजलेली पदार्थ जठराग्नी करता पोषक नसतात. म्हणून चांगल्या प्रकारची उकडलेली पदार्थ त्या दिवशी खावा असा निर्णय मग ही सगळ्या लोकांनी मान्य करावा. म्हणून आपल्याला एक सांगितलं, या दिवशी तयावर भाजलं की नागाची फळी भाजल्याचं पाप लागतंय. हा दंडक म्हणून सांगितलंय, हे भीती म्हणून सांगितलंय. त्या दिवशी तयावर भाजल्यावर नागाची फळी भाजत नसती आणि आपल्या हातानं फळी भाजायची इतकी पात्रता आहे का आपली? सारे सर्प जळून मेले असते ना. फक्त आपल्याला भीती म्हणून ते सांगितलं की त्या दिवशी शक्यतो उकडलेली पदार्थ खा. फार मोठं नाविन्य त्याच्या पाठी. मग चला असो. पावसाळी 15 दिवस महालय चालू होत असतात, पितृपंधरवडा चालू होत असतो. या कालामध्ये 14 पदार्थ खायचे असतात. खारट, आंबट, तुरट, मेथकूट, सगळ्या डाळ्यांचे चूर्ण, पंचामृत सगळं खायचं. आपल्या आजोबांचे किंवा वडिलांचं पक्ष असेल त्या दिवशी 20-25 लोकांना आमंत्रण द्यायचं. म्हणजे त्या 25 लोकांच्या घरी पित्र असले की आपल्याला 14 दिवस खायला भेटतं. साधं वरण असावा. तुम्हाला एक माहित आहे का, पक्षाच्या दिवशी खवल्याची खीर असावा असं पुराण सांगते. गिरगावचा बाळू नाही. आणि महालक्ष्मीच्या दिवशी 16 कांडीत असतात, म्हणजे ज्वारी कुटत असतात. त्याला 16 कांडणं म्हणते. म्हणजे ज्वारी ओल्ली करून उखळामध्ये मुसळानं ती कांडायची असती. तिचे वरची टरकलं सगळी निघून जात असतात. ह्या कुरड्या करत असताना ज्वारी कांडीत येत अशी. पण महालक्ष्मीच्या दिवशी ती ज्वारी कांडून तिचे टरकलं काढून मग ती वाळून दळायची आणि त्याच्या पिठाचे महालक्ष्मीला फळ करत असतात. विष्णूला पत्न्या किती? 16,108. त्याच्यात लक्ष्म्या किती? 1. मग ही सोबत येते ही कोण? ही अवदासा. एरवी अवदासा कुठं असते माहितीये का? वडाच्या, पिंपळाच्या आणि मंदिराच्या पायरीला. अवदासाला 3 ठिकाण. ही भगवान विष्णू परमात्म्यांची मेवणी. सोप्या भाषेत सांगतो चला. ही एका साधूला दिली आणि साधूला अवदशीचे लक्षण काय असते माहितीये का? 10:30ला उठणे. अवदशी लक्षण सांगतो. रात्री सकाळी 10:30ला उठणे, 11:15ला ब्रश करणे, 11ला मोठा कपभर चहा पिणे, त्याच्यात 10-5 बिस्किट बुडून खाणे, मग थोडासा असं हातपाय लांबून पेपर वाचित बसणे, 1:30 वाजता स्नान करणे, एखाद्या वेळेस जर आला कंटाळा तर तसंच जेवणे, तुळशीला पाणी न घालणे, रात्री 2:30 वाजेपर्यंत टीव्ही पाहत बसणे, त्याच्यात घाणेरड्या मालिका पाहणे,
पंक्तीला न जेवणे, सासू जेवायला बसली तर आपण उशिरा जेवणे, किंवा आपण एकटीने खाणे मग सासूने जेवणे, तळता तळता भजे खाणे म्हणजे चविष्ट झाली का नाही पाहणे, तळता तळता भजे खाणे. मी अवदशीचे ठराविक लक्षण सांगायलो, तुम्ही अंगावर घेऊ नका, मी तुम्हाला म्हणत नाही. फक्त याच्यातले तुमच्यात कोणते गुण आहेत हे मात्र लिहून घ्या. हो, याच्यातले तुमच्याकडे कोणते गुण आहेत मी, आणि हे गुण अवदशीला होते. भजन ऐकल्याबरोबर काय घाणेरडं चालू आहे, काय माझं डोकं उठलंय ग, माझं मस्तक उठलंय ग. आणि ती साधूला दिली. साधूला दिल्यामुळं पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर उठणे, आणि हिचं 10:30. साधू उठायच्या टायमाला ही झोप होती आणि साधूचं सुरू व्हायचं, यदोति काला भयनाम निरूपम प्रातार्विनियोगो कर्माति जायो नामनेन यत जाय धारणन्ति मोजा तपानि वाणी तर्पणंच कार्या विधितोति स्नानं तरुवरन्ति शाखा गेहेति धेनु दुग्धाति जायम्. हे साधूचं काम आहे. पहाटे लवकर उठणे, स्नान करणे, गंगेचं पाणी आणणे, तुळशीला घालणे, महादेवाला घालणे, मारुती राहायला स्नान घालणे, घरातली देवपूजा करणे, सगळं आटपल्याच्या नंतर नैवेद्य देवाच्या पुढे ठेवणे, तुळशीचं पान ठेवणे, पाणी फिरवणे, मग नंतर तिथून पुढे आपण पाणी पिणे, हरिपाठ म्हणणे, ज्ञानेश्वरी वाचणे, गाथा वाचणे, नित्यनेम करणे. हिच्या झोपीच्या टायमात डोकंच खटखटलं. दिवस कोणाकडे पास झाला माहिती, दिवसच म्हणतात ना, सोड चिठ्ठी, सोप्या भाषेत सोड चिठ्ठी. पास करायला कोण होतं माहिती, पंढरपुरातला मालक. साधून सांगितलं, साडू बुवा, साडूच म्हणतात ना, मेहुणीच्या नवऱ्याला साडू, काही म्हणा पण आमचा दिवस करा. ती म्हणली, मी जाऊ कुठं? तू आता मंदिराच्या पायरीला बसायचं, तू वडाच्या आणि पिंपळाच्या बुडाला बसायचं, आणि शात तुमच्या इथं वडाचं झाड आहे. मग मी कोणाच्या सोबत जायचं? जो मंदिरात बसून गुटखा खाईन, तंबाखू खाईन, कोपऱ्यात थुकेल, पत्ते खेळेल, याच्या त्याच्या गप्पा साटाक्या हानील, तो जाताना तू पायरून उठायचं आणि त्याच्या पाठीमागून कष्ट्याला धरायचं आणि त्याच्या घरी जायचं. वडा पिंपळाच्या झाडाखाली जो कोण आगाव चेष्टा करीत बसल त्याच्या कष्ट्याला धरायचं आणि तू घरी जायचं. अवदासा घरी आल्यावर काय होत असेल याचा विचार करा सज्जनांनी. तिनं सांगितलं, मंदिरामध्ये जर कोणी घाण चर्चा नाही केली, वडा पिंपळाच्या बुडाला नाही केली, तर मग कधी जाऊ? मग तुझ्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा सण येईल. त्या नक्षत्राला अनुराधा नावाचं नक्षत्र म्हणतात. या अनुराधा नावाच्या नक्षत्रावर लक्ष्मीला आमंत्रित करतात, त्याला आव्हान म्हणतात. बरोबर आहे देवा, गौरी आव्हान, गौरी आव्हान. मग त्या अनुराधा नक्षत्राच्या दिवशी तू लक्ष्मी सोबत जायचं बरं का. म्हणून विश्वामध्ये लक्ष्मी जरी एक असेल तरी त्या दिवशी दोन मानते, एक लक्ष्मी आणि एक अवदासा बरं का. तर लक्ष्मीला 16 भाज्या एकत्रित करून तिला असतंय. आंबाड्याच्या भाजीचा पिळा लक्ष्मीला नैवेद्य असतंय. 16 कुटलेल्या ज्वारीचे फळ लक्ष्मीला असतात, आणि विशिष्ट प्रकारचे पदार्थ फुलवारावरी बांधलेला असतो का, तो सगळा अवदासाला असतो. लक्ष्मी आगाव काही खात नाही. लक्ष्मी फार साधं साधं असते. हे विशिष्ट प्रकारचे सण. वैकुंठवासी डोंगरोजी महाराज लक्ष्मींच्या बाबतीत फार वेगळं सांगायचे. फार काय व्यासंग होत आहे लोकांचा पुराणाचा. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा इतकं गोड बोलायचे, गोड 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 बोलायचे. सणांच्या बाबतीत अनन्य साधारण महत्व आहे. चला काय सांगत होतो, होळीच्या बाबतीत. व्यवहार का करत नाहीत? गौरी आव्हान झाल्या उष्ण का देत नाहीत? पैशाची देवाणघेवाण का करत नाहीत? अनुराधा नक्षत्राच्या नंतर येणारे जे नक्षत्र
मूळ, ज्येष्ठा, बरोबर आहे ना? ब्राह्मण बाजूला, काही चिंता नाही, आपण खोटं बोलायला जाच होत नाही. आहे की नाही राम काका? देवबाप्पा बाजूला आहे, बाळू खोटं बोलतोय होत नाही. आणि ठराविक नक्षत्रावर केलेली व्यवहार अनिष्ट असतात, म्हणून तितक्या काळात खरेदी विक्रीचे व्यवहार करत नसतात. म्हणून अशी पद्धत पडली, लाईट जर गेली आणि एखाद्याची इथं स्वयंपाकाला पीठ नसेल तर पीठ पण देत नाही. ही चुकीची पद्धत आहे. फक्त व्यवहार मोठी करत नाहीत का? कारण नक्षत्र अनिष्ट असते म्हणून व्यवहार करत नाहीत. पीठात लक्ष्मी जात असती का? त्या नक्षत्रात एखादी काही गोष्ट घेतल्याच्या नंतर आली असती तर मी कीर्तनाला गेलो नसतो. मी श्रीमंत माणसाच्या घराच्या भिंतीचा खडा काढून आमच्या घरी नेला असता. ते झोपले असताना त्यांची चप्पल चोरून नेली असती. रात्री बूट गेला ना. तुमच्या शेतातल्या कापसाचे 2-4 बोंडच नेले असते. सोयाबीनच्या 10-5 शेंगात नेल्या असत्या. गिरगावकराच्या घरी संपत्ती भरली असती. लक्ष्मी मनानं कोणाची इथं जात नाही, आणि तिला बळद जर आणलं तर पुढच्याचा सत्यानाश केल्याशिवाय राहत नाही. पद्माक्ष राजाचं चरित्र पहा. साफ करून टाकलं कुळ साफ, आणि त्याच्या इथून एका श्रीमंत राजानं नेली, त्याचं नाव रावण आहे, त्याचाही बट्ट्याबोळ करून टाकला. लक्ष्मीला एकटीला कधी आमंत्रित करायचं नाही. लक्ष्मी एकटी जर आली, उलुक वाहिने नमहा. दुसरं वाहन सांगू, प्रेत वाहिने नमहा. प्रेत म्हणजे मड, उलुक म्हणजे घुबड. आणि मालकासोबत आली, लक्ष्मी सहित शोभे नारायण. मग गरुडावर बसून येते. आणि गरुडावर बसून आलेली लक्ष्मी आपल्या घरी उतरल्याच्या नंतर, माल्याय सुगंधित पुष्पायाम कमलासने भवा, म्हणून नामने कमला देवी विमला रमा स्थिताया. हे नाव प्रज्वलित झाले तिला. अशी नाविन्यपूर्ण सण. तसा एक होळी नावाचा सण आपल्याकडे होता. मारलं, ती मृत्यू पावली. दुसऱ्या दिवशीच्या सणाचं नाव काय? होळीच्या दुसऱ्या दिवशी सांगा ना, सांगा ना. नाही गडे, इमानदारीनं सांगा. हे लय शास्त्रशुद्ध शब्द सांगायले तुम्ही. हा काय? शाब्बास. असं जागेवर येऊन बोलत जाणं, चोंबाळ्या गप्पा नाही करायच्या. धुली वंदन तुम्ही करतच नाही तर कशाला आगावपणा बोलायले? धुरुडा. मी पाहतो ना, माझ्याकडे डोळे खराब आहेत का, माझ्या गोळ्या संपल्या आता का, पागल झालोय? धुरोडा. धुरड्याच्या दिवशी तुमच्याकडे प्रथा काय काय? आता मद्यपान करणे, मांसाहार करणे, कोणी प्रथा लावली माहितीये तुम्हाला? आपल्याकडे आपण ज्या घरी कन्या दिली जोशी काका, ती मुलगी जर तिच्या सासरी मृत्यू पावली तर बापाकडचे लोक सासरच्या लोकांना अटक करतात. कळालं ना वाक्य? हो तांदळे मामा, बरोबर आहे ना? होय गजू काका. तिच्या माहेरची लोक कश काय मेली म्हणून अटक करते. ही कुठं मेली माहिती तुम्हाला? माहेरी. गुरुजी, माहेरी मेल्यामुळं तिचे मालक मेहुण्याकडे आले आणि मेहुण्याला विचारलं, माझी बायको मेलीच कशी? याच्याकडे तरी कुठं उत्तर होतं? यानं सांगितलं, तिनं आगावपणा केला, तिला अग्नी प्रसन्न होती, मी काय म्हणलं नाही माझ्या मुलाला जा, पण ती मृत्यू पावली. याला शांत बसावा म्हणून मद्याचा कुंभ दिला. मद्य पेल्यामुळं याचा जठराग्नी भयानक तापल्यामुळे याला मांसाहार दिला. वाक्य थोडक्यात आठवितो. त्याची बायको पौर्णिमेच्या दिवशी मेली म्हणून त्यानं जास्त दारू पिली. मुद्दाम होऊन धुरड्याच्या दिवशी दारू पिणाऱ्याचं कोण मरतय? हो ना, मग एरवी मरण म्हण सुंबळ्या. त्या दिवशी कशाला मरायला? या अनिष्ट प्रथा हिरण्यकश्यपूच्या मेहुण्याची प्रथा आहे. त्याचं नाव आहे विप्रचिती नावाचा राक्षस. विप्र म्हणजे ब्राह्मण, चित्ती म्हणजे वाईट, म्हणजे साधू चित्ती.
वैष्णव चित्ती अशा हरामखोर माणसाला शांती किंवा तो असा मग्न राहावा नशेमध्ये, म्हणून दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी त्याला ते दिलेले. आपल्यासाठी धुलीवंदन संतांच्या